नमस्कार, इंडियन तडका रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हॉटेलसारखे अगदी टम्म फुललेले भटुरे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। हे भटुरे तळून झाल्यानंतरही बऱ्याच वेळासाठी आहे असे छान फुललेले राहतात व अगदी सॉफ्ट असे भटुरे तयार होतात। एक वेळेस तुम्ही माझ्या पद्धतीने व मी ज्या टिप्स दिले त्या टिप्स फॉलो करून तुम्ही हे भटुरे नक्की ट्राय करा। खूप छान व फुललेले असे भटुरे तयार होतात। जास्त वेळ न घालवता टम्म फुललेले भटुरे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। इथे मी पाव किलो मैदा घेतलेला आहे। कप प्रमाणे 1 कप मैदा आहे। त्याचबरोबर इथे मी 50 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे। कप प्रमाणे 1/4 कप रवा आहे। हे आता आपण चाळून घेऊया। यामध्येच आता आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहोत। त्याचबरोबर ह्यामध्ये आपण 1 टीस्पून साखर ऍड करून घेणार आहोत। साखरेमुळे कलर छान येतो। त्याचबरोबर ह्यामध्ये मी 1/4 टेबलस्पून बेकिंग पावडर ऍड करून घेत आहे। त्याचबरोबर ह्यामध्ये आपण 1 टेबलस्पून दही ऍड करून घेणार आहोत। दही व सोड्याचे रिएक्शन झाल्यामुळे भटुरा छान फुलला जातो व अगदी सॉफ्ट असा भटुरा तयार होतो। हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे छान मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण थोडे थोडे पाणी ऍड करून एक डो तयार करून घेणार आहोत। इथे आपला हा डो छान तयार झालेला आहे। आता आपण हा डो एक 2 ते 3 मिनिटांसाठी छान असा मळून घेणार आहोत। इथे आपला डो तयार झालेला आहे। हा डो मी अगदी सॉफ्ट असा तयार करून घेतलेला आहे। आता हा डो आपण 1 तासासाठी छान झाकण लावून साईडला ठेवणार आहोत। तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर हा डो तुम्ही 2 ते 3 तासासाठी साईडला ठेवला तरी चालेल। इथे मी हे पीठ 1 तासभरासाठी झाकण लावून साईडला ठेवलेले। पीठ झाकण लावून साईडला ठेवल्यामुळे पिठावरती क्रॅक जात नाही। इथे तुम्ही बघू शकता छान अशी पिठाला जाळी आलेली आहे। आता आपण हे पीठ हातावरती थोडेसे मळून घेणार आहोत व हव्या त्या साईजमध्ये पिठाचे गोळे तयार करून घेणार आहोत। इथे आपण एकसारखे पिठाचे गोळे करून घेतल्यामुळे भटुरे पटकन लाटता येतात। इथे आपले एकसारखे गोळे तयार करून झालेले आहेत। आता आपण भटुरे लाटून घेणार आहोत। भटुरे लाटून घेताना कोरड्या पिठाचा बिलकुल वापर केलेला नाहीये। पीठ न लावताच आपण हे भटुरे छान असे लाटून घेणार आहोत। भटुरेची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी ठेवू शकता। इथे मी भटुरा थोडा मोठ्या साईजचा असा लाटून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता जास्त जाडही नाही व जास्त पातळही नाही, अगदी मीडियम साईज मध्ये हा भटुरा लाटून तयार झालेला आहे। आता आपण हा भटुरा डीप फ्राय करून घेऊया। भटुरा तळण्यासाठी इथे तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलेले आहे। ह्या एकदम गरम तेलामध्येच आपण भटुरा सोडणार आहोत। गरम तेलामध्ये भटुरा सोडल्याबरोबरच तो पटकन फुलला जातो व अगदी सॉफ्ट असा भटुरा तयार होतो। ह्याच ठिकाणी जर तुमचे तेल अगदी नॉर्मल असे गरम असेल तर भटुरा हा फुलला जात नाही व तो पूर्णपणे ऑइली बनतो। इथे तुम्ही बघू शकता छान असा टम्म भटुरा फुललेला आहे। आता आपण हा भटुरा पलटून घेणार आहोत व दुसऱ्या बाजूनेही हा भटुरा छान असा फ्राय करून घेणार आहोत। ह्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करून ह्या पद्धतीने हा भटुरा नक्की ट्राय करा। खूप छान असा हा भटुरा तयार होतो। साईडच्या बाजूनेही आपण झाऱ्याने थोडे थोडे तेल भटुऱ्यावरती सोडणार आहोत, म्हणजे हा भटुरा चारी बाजूनी व्यवस्थित असा फुलला जातो व बऱ्याच वेळेसाठी हा भटुरा आहे असा टम्म फुललेला राहतो। आता हा भटुरा आपण तेलातून काढून घेणार आहोत व ह्यातले जे एक्स्ट्राचे तेल आहे ते पूर्णपणे आपण निथळून घेणार आहोत। ह्याच प्रकारे आपण बाकीचे सर्व भटुरे तळून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू।